नमस्कार, मायमाऊली मराठी समाचार मध्ये आपले स्वागत आहे आणि मी आहे शेख इस्माईल। यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील झरी तालुक्यातील एडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे। अशातच एडशी येथील शेतकरी राहुल भगत यांच्या शेतात अक्षरशः 3-4 फुटाचे गड्डे रानटी जनावरांनी केले आहे। जवळजवळ त्यांचे 10 एकर कपाशीचे पीक आहे, परंतु पाण्यापासून कसेबसे पीक वाचून आनंद झाला। मात्र अशातच आता रानटी डुकरांचा प्रकोप पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यांनी शेती करावी का, शेतात शेततळे खोदून मासे पालन करावं, हेच काही कळेनासे झाले आहे। सध्या एडशी शिवारात रोही रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतो आहे। त्यांचे कपासी व सोयाबीन पिकाचे नासधूस केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजगीचा सूर बघायला मिळत आहे। याकडे वन विभाग प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा रानटी जनावरांना मारण्याचा परवानगा द्यावा, जेणेकरून पीक सुद्धा सुरक्षित राहतील, अशी मागणी शेतकरी करत आहे। मायमाऊली पत्रकार झरी जामनीवरून संघर्ष भगत। निशांत भगत, तालुका झरी जामनी, जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे। तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं 2-2, 3-3 फुटाचे गड्डे होत आहेत। तर आम्हाला कळेनाशी झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं बा। तर तुम्ही बघू शकता माझा 10 एकराचा प्लॉट आहे। अक्षरशः रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुरं मातीत घालून टाकलं आहे माझं शेत। तरी ह्या वन विभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे। तसे तर बरीच मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे, आम्ही नुकसान झाले आहे, तरी पण त्याच्यावर काही यांनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही। आर्थिक मदत तर मिळतच नाही, पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत त्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही। तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा, नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचं तरी आम्हाला परमिशन देण्यात यावी बा।